सोपान गार्डन इथल्याच तुमचे स्वागत आहे। सामना सुरू करायचा आहे। तर सन्माननीय प्रवीण शेठ पाटील बुरदुल, प्रकाश शेठ भुईर पेंदर यांचं आगमन झालेलं आहे। प्रदीप दादा ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत आहे। सोमनाथ आणि गुरुनाथ गायकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये। सुयोग पाटील पहिले षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये शिरडोन टीम कडून। 4 षटकांचा सामना आणि बरोबर टाइमर सेट करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे। पहिले षटक प्रगती पथावर सुयोग पाटील, भरत पाटील यांनी निर्णय घेतला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा। तुम्ही पाहताय आमदार चषक आजची ही शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये रंगलेला हा महत्त्वपूर्ण सामना। पहिलाच बॉल हुक केलाय, मागे चाललाय बॉल लॉंग लेगला, फिल्डर नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा चौकार। चार धावा मिळताना दिसतील, सुरुवात चांगली झाली आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हुक शॉट। फलंदाज सोमनाथच्या बॅट मधून। कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि नेहमीच एकमेकांच्या आमने सामने असतात। अशा परिस्थितीमध्ये आता घोड गावामध्ये त्यांची भेट होते आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिला चौकार। पुन्हा एकदा रनअप मध्ये व्यत्यय। 20 मिनिटाचा वेळ लक्षात घ्या, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण 4 षटकं टाकणं गरजेचं आहे आणि 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये डिलिव्हर्ड होणं गरजेचं आहे। पहिले षटक प्रगती पथावर सुयोग राईट मोर द विकेटने। पहिलाच बॉल फुलर लेनचा हेलिकॉप्टर, समोर फिल्डर आहे, लॉंग ऑफला झेल टिपलाय, फलंदाज बाद, विकेट मिळते सोमनाथ गायकर। बॅक टू द पॅव्हलियन। पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर विकेट प्राप्त झाली। महत्वाची ही विकेट, कारण फलंदाज बाद झालाय सोमनाथ गायकर, एक मोठा खेळाडू टीम स्कायरा 11 जगदंब वाकळणकडून। वीर बजरंग शिरडोनच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे। टॉस जिंकला शिरडोन टीमने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात धडाक्यात, परंतु त्याच्यानंतर कमबॅक पुनरागमन झालंय। अतिशय चांगलं आयोजन नितेश बाळकृष्ण पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी, युवा नेतृत्व या परिसरातला। आणि आज आपण पाहतोय शेवटची रात्र, प्रचंड मान्यवरांची गर्दी आज आमच्या मुख्य व्यासपीठावर। भरपूर मोठ्या संख्येने सातत्याने मान्यवर भेट देतात या स्पर्धेला। नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवदास गायकर। हा बॉल बॅटची कडा घेतोय, फ्लाय स्लिप मध्ये गलीमध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद। तर सन्माननीय सचिन भास्कर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। प्रथमेश दादा संदप आपले मनपूर्वक स्वागत आहे। विक्रांत केने प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रथमेशजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4, 2 फलंदाज सलग बाद केले सुयोगने आणि तो असेल आता हॅट्रिक वर। मोठी संधी त्याच्याकडे।
या मॅच मधून जो संघ विजेता ठरेल तो नांदगावच्या विरुद्ध पहिल्या सेमीफायनल मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल, लक्षात घ्या. याच्यानंतर लगेच सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. या मॅच मधून विजेता संघ नांदगावच्या विरुद्ध खेळताना दिसेल. ऑन हॅट्रिक बॉल, 2 हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झाल्या त्या स्पर्धेमध्ये. तिसरी हॅट्रिक होईल का? सुयोग पाटील सध्या प्रथमेश यांना दाखवलं जाते स्क्रीनवर. विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ते अध्यक्ष आहेत आणि संदप गावासाठी क्रिकेट ते खेळतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांच्या संघाने डंका पिटलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अनेक स्पर्धा विक्रांत केने प्रतिष्ठाने सातत्याने गाजवल्यात. असे प्रथमेश पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. 2 बॉलवर 2 विकेट इथे घेण्यात आल्यात. इज ऑन हॅट्रिक नाव. गोलंदाज सुयोग आणि समोर साईनाथ. पुल केलाय, फटका हवेत आहे. हॅट्रिक बॉल मिड विकेटला, षटकार. चांगलं टायमिंग, मिड विकेटला एक तुंग फटका पाहायला मिळाला. 6 धावा मिळतात. त्या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10. 4 बॉलचा खेळ संपलाय. कमबॅक पुन्हा एकदा संघ करताना दिसतोय. विशेष म्हणजे जगदंब वाकण स्कायरा 11 करताना दिसतोय. या महत्वाच्या धावा आहेत. षटकार, चौकार या ओव्हरमध्ये 2 महत्वाच्या विकेट टिपण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पुढचा बॉल, यावेळेला यॉर्करचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल. 1 धाव मिळताना दिसेल. बॅटला ब्रश होऊन गेलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 11. फलंदाज बाद होईल. विकेट मिळते. 3री विकेट या ओव्हरमध्ये. युवा नेता नितेश पाटील, युवा नेता नितेश पाटील आलाय बघायला वाला, दादाला बघायला वाला. नितेश दादांनी आमदार चषक ठेवलाय घोट गावाला. नितेश दादांनी आमदार चषक ठेवलाय. थँक्स डीजे. आमचे स्पर्धेची आन बान आणि शान सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नवनाथ शेठ पाटील यांचं आगमन. त्यांच्या समेत किरण पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. सुनील पाटील बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रभाकर शेठ जोशी साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के सुयोगने दिलेले आहेत. विरोधी टीम स्कायरा 11 जगदंब वाकळणला 3 फलंदाज बाद झालेत. सोमनाथ गायकर 4 वर, त्याच्यानंतर गुरुनाथ 0 वर, त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला शिवदास गायकर आणि आता फलंदाजीसाठी साईनाथ आणि मैदानामध्ये आला निकेश पाटील. ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल इथे प्राप्त केली जाते. दुसरा धावेचाही प्रयत्न सुरू होईल आणि 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 2 धावा ऍड होत असताना टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा 13. साईच्या बॅटमधून या 2 धावा. साईनाथ गायकरच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 13. तेजस गोलंदाजीसाठी. फुलरलेनचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल तिथेच घरंगळतोय. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल आणि 2 धावा आताही ऍड होतील. ओव्हर थ्रो मध्ये कमबॅक चांगला आहे. बॅकअप चांगलं दिले तोपर्यंत धावा 2 ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर गावदेवी क्रिकेट क्लब घोडगाव आयोजित आमदार चषक तुम्ही पाहताय. प्रकाश जोतातील एक भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेची दिव्यता भव्यता सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना ही स्पर्धा पाहायला मिळाली. प्रचंड गर्दी नेहमीच असते या स्पर्धेसाठी. पुढचा बॉल
बॅकफुटला जात असताना ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने, एक धाव इथे कंप्लीट होते आणि सिंगल इथे मिळताना दिसेल. अखेर या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आल्यानंतर एकच धाव येते. तिसऱ्या बॉलवर सिंगलने स्ट्राइक रोटेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16. प्रीतम पाटील यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचे. प्रीतम पाटील 5 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 16. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला अँगल करत बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. तेजस मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सेकंड ओव्हरच्या दरम्यान धावा झाल्या स्कोर बोर्डवर 16. धावा रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतोय टीम वीर बजरंग शिरडोन. शिरडोन संघ देखील एक मातब्बर संघ आहे. गावदेवी ट्रॉफी याही टीमने गाजवली होती. खार्डी गावाचं जे आयोजन होतं दिनेश हिरामन पाटील यांच्या माध्यमातून, असा शिरडोन संघ मैदानामध्ये खेळतोय. जगदंब वाकळ्यांच्या विरुद्ध यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि विकेट कीपरने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद. माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत भोईरपाडा यावं व्यासपीठावर. काशीनाथ म्हात्रे नारायण यांचा व्यासपीठावर आगमन. विनोददादा पाटील नारायण यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यानंतर लगेचच सेमीफायनल खेळवली जाईल. या मॅच मधला विजेता संघ नांदगावच्या विरुद्ध खेळताना दिसेल. विकेट प्राप्त झाली आहे. 4 फलंदाज लवकर स्वस्तामध्ये आता डगआउट मध्ये आहेत. स्कायरा 11 जगदंब वाकळंचे. त्याच्यामुळे सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रवास थोडासा अडचणीमध्ये वाटतोय. वाकळण बस संघाचा विचार केला तर परंतु पलटवार करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये धर्मनाथ डीके. फुलर लेनचा बॉल होता हवेत. एक्स्ट्रा कव्हरला एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. डीकेच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. 2च धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18 धावा. टीम स्कायरा 11 जगदंब वाकळण. तारावे गावचा निलेश असतो या जोडीला. शिवा गोंधळी हा चंद्र कोळी नितेश दादाच्या संगतीला. नितेश दादाची तर सन्माननीय आहे प्रथमेश शेठ पाटील संदाप दादांचा सन्मान इथे केला जाईल. प्रथमेश दादा या आपला येतोची सन्मान केला जाईल. ऋषाल पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. आणि त्यांच्या समीपेत चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांचा सन्मान केला जाईल. प्रथमेश दादा या आपला येतोची सन्मान केला जाईल. क्रिकेटला एक धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे नितेशदादा पाटील ऋषाल पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. आणि चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल आपण समोर आपला सन्मान केला जाईल. ओटो कमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 18 धावा. 4 ओव्हरचा सामना. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी संघर्षाची लढाई. क्वार्टर फायनल मॅच. जो संघ जिंकेल तो नांदगावच्या विरुद्ध खेळेल. पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी ऋषाल मात्र सज्ज होतोय. सुयोगने पहिलं षटक हाताळलं, तेजसने दुसरं, ऋषाल हा तिसरा गोलंदाज. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 षटक 4 गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर बॅटच्या टो एंडला लागलाय. पूल करण्याचा प्रयत्न, खाली राहतोय बॉल. एकदा इथे कंप्लीट होईल. खूपच वेगाने तिथून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे मिळेल. आविष्कारने हा बॉल अडवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. 5 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. प्रथमेश पाटील आपल्यातून रजा घेत आहेत. संदपचे प्रथमेश पाटील, विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व आपलं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला भेट दिलीत. पुल केलाय, हवेत आहे. डीकेचा फटका, डीप मध्ये फिल्डर येतोय समोरच्या दिशेला. लॉंग ऑन वरून चांगला झेल टिपलाय. सुयोगने फलंदाज बाद.
केलं जाईल. बिंदादादा पाटील बुर्दुलिया शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि माजी सरपंच, आणि काशीनाथ म्हात्रे नारायण शांततेचे प्रतीक. आपण या प्रवीण म्हात्रे बुर्दुल आपला सन्मानित केलं जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. 19 धावा, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज परतला. निम्मा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. टीम स्कायरा 11 जगदंब वाकण 5 फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 19. हे 30 षटक सध्या मार्गस्थ आहे. शिरडोन टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय वीर बजरंग शिरडोनने. भरत पाटील, प्रकाशर भोईर साहेब पेंदर आपला सन्मानित केला जाणार आहे. विकेट प्राप्त झाली. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मधून कव्हर्स भरून क्षेत्ररक्षक येतोय पॉइंट पर्यंत. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. ही क्रीडा नगरी सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. tenniscricket.in च्या माध्यमातून फ्लड लाईट्स मध्ये हे क्रीडांगण असं दिसतं. बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय. हे चांगलं दृश्य tenniscricket.in च्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 20 धावा. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर अपील केली आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. खेळाडू वृत्ती इथे दाखवत असताना फलंदाज स्वतः चालत सुटलाय. आणखीन एक विकेट. तर सन्माननीय चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर चिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचा जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सात विकेट आउट. आने जाने वाले लोग 7 फलंदाज बाद झालेले आहेत. एका पाठोपाठ एक धक्के बसतायत टीम स्कायरा 11 जगदंब वाकणला. फलंदाजी फक्त साईने चांगली केली. उर्वरित फलंदाज जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये शून्यावर बाद होणारे फलंदाज आतापर्यंत 4 ठरलेत. 7 पैकी 4 फलंदाज शून्यावर आउट झालेत. 1-2 रन करून आणि 1-4. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ परभणी लोकप्रिय आमदार इथे मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचं घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. त्यांचा मी स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय नितेशदादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने स्वागत करत आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने परभणीवरून इथे आलेल्या आपल्या महिला सक्षमीकरण, खऱ्या अर्थाने कोणताही शुभ कार्य असो की ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाहीये. राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणाऱ्या दमदार नेतृत्व आपण नेत्या पाहतो. सन्मान्य आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ परभणी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मेघना दीदी साकोरे बोर्डीकर आपलं मनपूर्वक नितेशदादा पाटील यांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम.
फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये बघा आमचे रुपेश निगुकर, प्रभाकर पाटील यांच्या बालराम पाटील यांच्या वतीने सत्कार केला जात आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो केशवराव घुले साहेब पंचायत समिती सदस्य जिंतूर, आसाराम घुले साहेब अथर्व एंटरप्राइजेस मॅनेजर, संतोष राठोड साहेब कर्मचारी अथर्व एंटरप्राइजेस आणि पोलीस कर्मचारी आणि सन्माननीय रमेश आडे साहेब जिंतूर या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि वळूया आता सन्माननीय आमचे नामवंत समालोचक कुणाल दाते सरांकडे. शेवटचा बॉल या षटकातला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 20-20. 20 वर 7 फलंदाज बाद. उतरती कळा सध्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्कायरा 11 जगदंब वाकळणकडून लगातार विकेटचं बदल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, हुक केलाय, बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय चौकार. तर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर आणि यांचा खऱ्या अर्थाने जाहीररित्या सत्कार सत्र संपल्यानंतर इथे केला जाणार आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस, स्पर्धा ऑर्गनायझर नवनाथ शेठ पाटील, घोटगावचे उद्योजक सन्माननीय माजी सरपंच विनोद शेठ पाटील आणि माजी सरपंच आदरणीय हरदास शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सत्कार जाहीररित्या सत्कार केला जाणार आहे. मात्र सत्र संपल्यानंतर आपण सत्कार करणार आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया कुणाल दाते सरांकडे. तर सदरक्षणा एक हल्ली ग्रहण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे बिरीद वाक्य सन्माननीय चव्हाण सरांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा. 24. चौथं षटक मार्गस्थ. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने जातोय बॉल पर्यंत, परंतु थोडासा पुढे पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. डबलने टीमची धावसंख्या 26 धावा. 26. भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर येत असतात या स्पर्धेला भेट देण्यासाठी. ठीक. तर या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे ते हरियंत बिल्डर्स मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय अशोक जाचेड सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही नितेशदादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने जाहीररित्या इथे स्वागत करत आहोत. पाच बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या बॉलवर डबल. 2 धावा आल्यात. सन्माननीय हरियाणचे सुप्रसिद्ध बिल्डर्स MD मॅनेजिंग डायरेक्टर अशोक जाचेड सरांचा व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर इथे गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केले जात आहे. मेघनाताई साकोरे बोर्डीकर सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर नुकतंच त्यांचं आगमन झालंय. जिंतूरच्या त्या आमदार आहेत. परभणीवरून खास इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान तोपर्यंत स्वतः गोलंदाज बॉल अडवतोय तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 27 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रवीण असेल स्ट्रायकिंग एंडला. 4 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटची कडा घेतली आहे. फाईन लेगला फिल्डर येतो आणि एक चांगला झेल टिपत असताना प्रवीण आउट. नितीनने टिपला एक सुंदर झेल.
पाटलांचा शेवटचा षटक लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकून झाले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा 27. या मॅच मध्ये एका पाठोपाठ धक्के बसलेत. तर फलंदाजी करत असताना स्कायरा 11 जगदंब वाकण टीमला 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा झाल्यात. पहिलं सत्र सध्या तुमच्या भेटीला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. भरपूर असे मान्यवर सातत्याने येत आहेत त्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. नुकत्याच जिंतूरच्या आमदार मेघनाताई यांचं इथे आगमन झालेलं आहे. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचं सहर्ष स्वागत. त्या सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. परभणीवरून खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी. हो चांगला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. भारतीय जनता पार्टीच्या या आमदार आपलं सहर्ष स्वागत. भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीमान नितेश शेठ पाटील यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये 2 बॉलचा खेळ आता शिल्लक. शेवटचे 2 बॉल. आणखीन एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत असताना लास्ट बॉल असेल आता पहिल्या डावातला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 27 धावा 27. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातला शिल्लक आहे. 27च धावा करू शकलेला आहे संघ स्कायरा 11 जगदंब वाकण. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये निघतोय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनआउटची दाट शक्यता परंतु बॉल निसटतोय. 2 धावा मिळतील. 29 धावा झाल्यात. 30 धावांचं लक्ष्य आहे दुसऱ्या सत्रामध्ये टीम शिरडोन समोर. आणि आता जाऊया MD गडगे सरांकडे. तर थँक्स कुणाल दत्ते सर. इथे सन्माननीय श्री राजकुमार भाई म्हात्रे खुटारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आगमन ते झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. तर यानंतर लढत असणार आहे शिवांश 11 गोडसाहेबी पक्ष. इथे अथर्व त्वेषा 11 दिवा कोलीवाडा संगनायक आपण रेडी राहायचे आहेत. तत्परी मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. मान्यवरांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ते स्वागत केलं जात आहे. तर इथे आपण पाहतो रॉयल एंट्री होत आहे. खऱ्या अर्थाने राजकुमार भाई म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची रॉयल एंट्री पाहतो. पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजे माणसांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत म्हातारी जनरल कामगार संघटनेचे आमचे अध्यक्ष तथा सन्माननीय कुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर घोडगावचे सुप्रसिद्ध हॅलो. तर सन्माननीय मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. विनोद शेठ पाटील माजी सरपंच घोट, हरदास शेठ पाटील आणि नवनाथ शेठ पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. तर सन्माननीय आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत परभणी जिल्हा. त्यांचा येतो ती जाहीररित्या सत्कार सन्माननीय नवनाथ शेठ पाटील, विनोद शेठ पाटील आणि हरदास शेठ पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते मेघना दिदी साकोरे बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आहेत. महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने संत जनाबाईने सांगितलेलं आहे की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास, माझी या गीतात रोज जाते घरघरावे.
मात्र मी जे जे सोशीन ते जनाईच्या असावे. महिला सक्षमीकरण 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनी ते पाहतो. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणाऱ्या सन्माननीय लोकप्रिय आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा 2024 सन्मान चिन्ह देऊन इथे आपला जाहीररित्या सत्कार केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय किसनराव घुले साहेब त्यांचा आपण इथे सन्मान करूया. विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत जिंतूर. मेघना दिदींचे खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे. मेघना दिदी आपण इथे आलेले आहात खऱ्या अर्थाने. नितेश दादा पाहतो आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमच्या पनवेल विधानसभा मतदारांनी सन्माननीय घोटगावचे सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच विनोद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते जिंतूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य केशवराव घुले साहेबांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केला जात आहे. सर खऱ्या अर्थाने आपल्या पंचायत समितीच्या विकासाला सर्वांगीण गती आणि दिशा देण्याचं काम ज्या दमदार नेतृत्वाने खऱ्या अर्थाने आस्थागत सामाजिक दृष्ट्या आपुलकी जोपासण्याचं काम केलेलं आहे. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा येतोचे सन्मान विनोद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत इथे केलं जात आहे. आणि संतोष राठोड साहेब या पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. संतोष सर या आपण फक्त पंच विनंती आहे 2 मिनिटं खेळ थांबायचे कारण यापुढे आम्ही सत्कार सामना चालू असताना करणार नाहीये. दिलगिरी व्यक्त करू तर राठोड सर या आपण खऱ्या अर्थाने राठोड सर पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. राठोड सर तर राठोड सरांचा सन्मान इथे केला जात आहे. पोलीस यंत्रणा तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य मग सर्व बाकी. ज्यांच्या समोर उभे राहिल्याने कुणाना वाटे भेव सणवारी रविवारी वर्दीत खाकी वर्दीतील पाहिलेले आम्ही देव खऱ्या अर्थाने खाकी वर्दीतील देव. आणि तर आज मेघना दिदी सन्मानी आमदार आहेत जिंतूर विधानसभा खऱ्या अर्थाने मतदारसंघाच्या. ताई स्पर्धा पाहतो भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांना स्मरण करून ही स्पर्धा नितेशदादा पाटील नवनाथ शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झाली आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे त्यांना पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे दुसरे नाव म्हटलं जातं. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब 2024 चषक पाहतो स्पर्धेकरता आपण आवर्जून इथे आलेला आहात. खऱ्या अर्थाने आमचे घुले बंधू असतील त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. परंतु आपणास आमची विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सन्माननीय नितेशदादा पाटील नवनाथदादा पाटील आणि आमच्या घोट गावातील सर्व खऱ्या आयोजन कमिटीला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय जगाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने महाराष्ट्रातील 288 विधानसभामध्ये होत असलेल्या नमो चषक स्पर्धेचा या ठिकाणी जी स्पर्धा आमचे नवनाथ पाटील आणि नितेश पाटील यांच्या संकल्पनेतून ह्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होते हे सगळं बघून मला असं वाटतं की म्हणजे पनवेलमधील एका छोट्या गावामध्ये ही स्पर्धा होत नसून वानखेडे स्टेडियममध्ये होते की काय इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे सगळं नियोजन केलेलं आहे. खास करून आमचे बंधू जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात आमचे आसारामजी घुले यांच्या आग्रहास्तव नितेशजी तुम्ही युवा मोर्चाचे माझे सहकारी आहात. तुमचा आग्रही तेवढाच माझ्यासाठी महत्त्वाचा पण माझे धमधम येथील बंधू आसारामजी घुले यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मला या ठिकाणी यायला मिळालं आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे माझे सगळे सहकारी नितेशजी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आज इतक्या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्यांचा मी शुभेच्छा देते त्यांना. आणि खरं तर आमचे मार्गदर्शक माझे विधिमंडळातील सहकारी प्रशांतदादा ठाकूर हे नेहमीच म्हणजे दुसरी आता तिसरी हॅट्रिक तिसरी टर्म ते पूर्ण करणार आहेत आणि आता चौथी टर्म ते पूर्ण करणार आहेत आणि त्यांचं काम बघून किंवा शांत संयमी त्यांचा स्वभाव बघून आणि तुम्हा सगळ्यांसारखे जुटले गेलेले त्यांचे कार्यकर्ते बघून निश्चित खात्री आहे. आणि नितेशजी तुम्हाला तुमच्या पुढील राजकीय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. या परिसरामध्ये अनेक माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील जिंतूर मतदारसंघातील
मंडळी या ठिकाणी राहत असतात आणि सगळे माझे युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, नवनाथ भाऊ तुम्ही असतील आणि प्रशांत ठाकूर साहेबांचे पण जे काही सहकारी असतील, सगळ्यांना मी विनंती करू इच्छिते ह्या मंचावरून की आमच्या मराठवाड्यातील, परभणी जिल्ह्यातील, जालना जिल्ह्यातील जी काही माझी मंडळी या ठिकाणी असेल त्यांची काळजीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने घेत असाल, घ्यावी असंही अपेक्षा ठेवते आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देते. नितेशजींचे सर्व सहकारी त्यांचं कौतुक करते की खूप चांगल्या पद्धतीने एक दर्जेदार अशा नमो चषकच्या क्रिकेट स्पर्धांचं तुम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या हातून जे नरेंद्र मोदीजी मागच्या 10 वर्षांपासून देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. आपणही कार्यकर्ते म्हणून आपापल्या परीने काम करत आहोत. ते काम असंच पुढे लोकसेवेचं, जनसेवेचं काम आपल्या हातून पुढे घडत राहो ह्या अपेक्षा, ह्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मेघना दीदी. आणि काही दिवसापूर्वी तुमचा लंडन येथे एक प्रतिभाशाली आमदार म्हणून तुमचा गौरव केला गेला, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक तुमचं आम्ही अभिनंदन करू. आज तुम्ही आमदार आहात, परंतु पुढील वेळेस 2024 नंतर तुम्ही आमच्या घोटगावच्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेस इथे याल त्यावेळेस आम्हाला माईकवर तुमचा नामदार म्हणून उल्लेख करण्याची संधी लाभो, हीच आमच्या सर्व घोट ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला भावी वाटचाली करता मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बोलूया सामन्याकडे आपण वळणार आहोत. बोला जय श्रीराम. तर मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण बोलूया. एक नामवंत तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे आमचे दमदार समालोचक. थँक्यू सो मच कुणाल सर, थँक्यू सो मच MD. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. खरोखरच आज आनंद झाला, कारण नितेशडांची किती ताकद आहे बघा. चितूर मतदारसंघाच्या परभणीतल्या मेघाताई देखील आल्या आहेत. जेव्हा मेघाताई आमदार झाल्या ना तेव्हा त्या परिसरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न उभा होता आणि मेघाताईने तो खूप चांगल्या रीतीने हँडल केलाय. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो मेघाताई. तुमच्या कार्याला मी सलाम करतोय आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून. नितेश शेट घोट आणि आमच्या सर्वांचे आमदार, लाडके आमदार सन्मान प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. हे आपण बोलूया सामन्याकडं. 30 धावांचं लक्ष मैदानावरती. पहिला चेंडू, क्विक डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पेसिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन सर्व दाखवत असताना आज क्रिकेटचा दर्जा उंचावतो तुम्हाला अजून पाहायला मिळेल. ह्याचं कारण आहे कारण आज जे संघ जिंकलेले आहेत ना ते जिंकून पुढे आलेत, त्यामुळे हा सामन्याचा आनंद तुम्हाला अजून द्विगुणित होईल. खूप खूप ताई धन्यवाद तुमचा. या परिसरामध्ये आलात तुम्ही, तुमचे चरण स्पर्श आमच्या घोटगावाला झाले त्याबद्दल नितेश यांच्या वतीनं, नवनाथ यांच्या वतीनं तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तुमचा प्रवास सुखाचा हो, कर भरपूर लांबचा प्रवास तुम्हाला गाठायचा आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुमचा प्रवास सुखाचा हो. हॅपी जर्नी. ना बॅक टू क्रिकेट. रात्रीच्या पातात रंगलेला सामना. या सामन्यात जो संघ जिंकेल तो पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहे, तो मात्र नांदगाव संघाविरुद्ध. पुन्हा एकदा विशेष सूचना असणार आहे. नांदगाव संघ गेट रेडी फॉर नेक्स्ट मॅच, द फर्स्ट सेमीफायनल एन्काउंटर नंबर फर्स्ट. कारण ह्या संघातनं जिंकणारा सामना तुमच्या विरुद्ध, नांदगाव संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. सेमीफायनलचा पहिला एन्काउंटर आपण सुरुवात करणार. हा प्री एन्काउंटर आपण पाहतोय. ताईंचं आगमन झाल्यानंतर ताईंचं प्रस्थान देखील होतंय. आज सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे राजकुमार भाई यांचं आगमन झालंय. भाई तुमचं मनापासून स्वागत आहे या मंचावरती. MD गडके तुमचं देखील आम्ही कौतुक करतोय. आमचे महागुरु त्यांना आम्ही म्हणतोय शब्दांचा साठा भरपूर आहे. एवढ्या शब्दांचा साठा आहे ना की 25 GB ची मेमरी देखील कमी पडेल. एवढ्या शब्दांचा साठा आमच्या MDचा, म्हणून त्यांना आम्ही महागुरु म्हणतो. कारण त्यांच्याकडे आम्ही माईक कसा पकडायचा, कसं बोलायचं शिकलोय. स्वागत आहे तुमचं महागुरु. असंच मार्गदर्शन कायम असू द्या. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय जितेश शेट यांचं. तर इथे आपण पाहतो, इथे सन्मान्य आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर चिंतूर शेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सांगता घेत आहेत. खऱ्या अर्थाने आपण स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित असल्याबद्दल राहिल्याने आपला मी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि घोट ग्रामस्थांच्या वतीने जाहीररित्या इथे आभार व्यक्त करत आहोत. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. जशी गाडी जाईल ताईंची आपण लगेच सामन्याला सुरुवात करू. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज सामना रंगतोय. आमचे सिद्दीक भावी सर आम्हाला जॉईन झाले आहेत. स्वागत आहे. वेलकम. व्हॉइस ऑफ भिवंडी अत्यंत लोकप्रिय समालोचक, स्वागत आहे तुमचं देखील या रायगड नगरीमध्ये. या आपण बोलूया सामन्याकडे. 30 धावांचं लक्ष. पहिला सामना फाईट झाला. हा सामना कसा होईल, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आणि आज मगाशी सांगितलं ताईनं की वानखडे स्टेडियममध्ये आपण स्पर्धा पाहतो की काय, कारण मी देखील मगाशी उल्लेख केला होता की DY पाटील स्टेडियममध्ये स्पर्धा पाहतो की काय, ज्यामध्ये ॲटमॉस्फिअर इथं क्रिएट केले ना, इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ही या स्पर्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार. मात्र निरोप घेण्यापूर्वी तुम्हाला अविस्मरणीय क्षण तुम्हाला देऊन जाणार स्पर्धा. त्या सर्व
प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. उदंड प्रतिसाद दिला तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये आणि हे प्रेम कायम असू द्या आमच्या नितेश शेट यांच्यावरती. कारण व्यक्तिमत्व चांगलं आहे. नितेश शेट ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही गोलंदाजी करायचे आहे आणि ते एक चांगले फलंदाज होते. मात्र समाजसेवेमध्ये ते असे झोकले गेले की त्यामुळे क्रिकेटचा प्रवास त्यांचा संपला. मात्र क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ त्या निर्माण करून दिलंय यातील मात्र शंका नाहीये. या आपण या सामन्याकडे या सर्व जबाबदारी स्वीकारत असताना आमचे सर्व आयोजक सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि शिवगोंडलीचे विशेष आभार विशेष कौतुक. कारण धडकन आहे त्या स्पर्धेची, बॅकबोन आहे, पेन किलर आहे स्पर्धेचा. ना बॅक टू क्रिकेट. 30 धावांचं लक्ष. शिवडन वर्सेस एका बाजूला भरत पाटील, एका बाजूला सोमनाथ गायकर असे दोन संघटनामध्ये आपण सामना पाहत. क्रॉस बॅट स्ट्रोक चुकीचं यालीमध्ये शॉटचं सिलेक्शन झालं. बॅकफुटला फलंदाज जास्त गेला. ऑन साईडला घेण्याच्या नादामध्ये फांड लेग त्याला क्लिअर करायचं त्याचं कारण होतं. कारण शॉट फांड लेग आतमध्ये आहे आणि तो एरिया त्याला क्लिअर करायचं नाही जमलं. आविष्कारला मध्ये पहिला चेंडू डॉट फेकलाय. आविष्कार सध्या खूप फॉर्ममध्ये आहे, भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आता झालेली वारंगी स्पर्धा मलंगड स्पर्धेमध्ये आपण पहिल्या संघाला भरपूर चांगली कामगिरी लेफ्टच्या माध्यमातून तोचा फरक तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीमध्ये अटॅकिंग गोलंदाजी करणार दीपेश भोईर. 30 धावांचं लक्ष. 4 संघाचा सामना. प्री क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहतोय. जो जिंकणार तो नांदगाव संघाकडे फाईट करणार. पुन्हा एकदा झोपून मारण्याचा प्रयत्न झोकून दिलं स्वतःला आविष्कारनं. आविष्कारचा जो जास्त स्ट्रॉंग झोन आहे त्याचा फाईन लेगला जास्त फटके मारतोय आणि पंच सांगत असताना इट्स अ लेग बाईज. 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. अमंत धावसेकेला उजाला देत असताना एक या धावसेकेवरती आलेल्या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. सामना आपण पाहतोय. तर स्पर्धेकरता बालकृष्ण शेठ दाडावकर साहेब यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. आमच्या लाईव्ह प्रसारणासाठी इथे खऱ्या अर्थाने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तकदीर पाटील भन्नाट फॉर्मचा फलंदाज मैदानावरती. सामना आपण पाहतोय. स्कायरा 11 जगदम वाकलन संघाची 29 धावा. शेडोन संघासमोर 30 धावांचं लक्ष. पहिला चेंडू खोदून काढलाय. तकदीरचा क्वालिटी शॉट पाहायला मिळतोय आणि व्हॉट अ फ्लाइंग शॉट फ्रॉम द तकदीर. ही इज ऑन द लिटरली फायर. पहिला षटकार. मार्केट जाम केलं आमच्या नवनाथ शेटनं. कारण जो मार्केट आहे ना पूर्ण चॉकअप केलाय. मी मगाशीच म्हटलं होतं की घोड गावाला गुगलवरती मागच्या 5 दिवसामध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलं. 3.5 लाख लोकांनी घोडगावला याली सर्च केलंय मागच्या 5 दिवसामध्ये. ही स्पर्धेचा दर्जा आहे. एसएमडी समालोचन ग्रुप साठी खऱ्या अर्थाने एकच राई आमचा राजकुमार भाई खुटारी त्यांच्या वतीने समालोचन ग्रुप साठी ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मनपूर्वक स्वागत. आणि सन्मान्य बालकृष्ण शेठ दाडावकर साहेबांच्या वतीने लाईव्ह साठी 500 रुपये आणि स्पर्धेसाठी 5000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. तुमचा मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद भाई. आमचे राजकुमार भाई सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व थोर समाजसेवक कोटारी गावचा आवाज आमचे राजकुमार भाई. स्वागत आहे तुमचं. मंचावरती सांडपण होत असताना भरपूर कार्यकर्ते भरपूर आमदार खासदार या मंचावरती आपण पाहिले. या बोले आपण सामना करा. षटकार सुरुवात करतो तकदीर. 7 धावा ऑन साइडला. क्रॉस बॅट स्ट्रोक मात्र कनेक्टिंग वेळ नाही पुढे सरकलाय. कॉमेंट्री बॉक्स समोर एक्झॅक्टली गुरुनाथ येत असताना चांगला थ्रो दिलाय. एकच धाव फलकावरती. 8 धावा झाल्यात. 30 धावांचं लक्ष. सोपं लक्ष मैदानावरती. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये म्हटलं तर आपण ह्या मागच्या सामन्यामध्ये तब्बल 55 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. जानमान नितलस आणि सामना पाहिला नांदगाव यांच्यामध्ये. तो सामना फाईट झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि 30 धावांचं लक्ष असताना किती रोखणार जगदंबा संघ या शिवडन संघाला हे पाहणं गरजेचं असणार आहे. दमदार दोन्ही संघ. प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय. ओ व्हॉट अ शॉट. काय क्लास दाखवला मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हरेज क्लिअर करत असताना अजून एक मोठा फटका. चौकार. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा. कोटगावचा नितेश दादा. निश्चित. कारण मी मगाशी देखील म्हटलं जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावांची गरज. नितेश शेठ म्हणजे सर्वांचं हवं असं नेतृत्व. कुठे स्पर्धा आहेत, कुठे स्पर्धेला कोणती देणगी द्यायची आहे, नितेश शेठ. कोणाच्या घराला आग लागली कोण जाणार, नितेश शेठ. हॉस्पिटलमध्ये मदत लागली कोण जाणार, नितेश शेठ. गोरगरिबांमध्ये नेहमी कोण वावरणार, नितेश शेठ. सर्वांचं उत्तर नितेश शेठ. एकदा जोरदार टाळ्या होत्या आमच्या नितेशांसाठी. जबरदस्त आयोजन दाखवलंय आणि किती मोठी मंडळी या मंचावरती मागच्या 5 दिवसांमध्ये पाहिले. याचे जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे नितेश शेठ. घोडगाव मध्ये मी म्हणे नवीन सूर्योदय होतोय या निदेशांच्या माध्यमातून. एसएमडी
तर या स्पर्धेसाठी प्रकाश शेठ पाटील घोट यांच्या वतीने 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य नंदकुमार शेठ म्हात्रे यांना मी पाहतो. माताडी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत माजी सरपंच खुटारी. स्वागत आहे दादा आपलं. नवीन षटकार प्रारंभ. क्लासिक स्ट्रोक दाखवला. वॉटर फ्लाइंग स्ट्रोक. वन बॉल सीमा पार. क्रिकेटचा क्वालिटी दर्जा दाखवणारा हा फटका दाखवतोय. क्रिकेटचा आल्हादक सौंदर्य दाखवतोय आणि क्रिकेटचं सौंदर्य अजून खुलून उठतंय. अजून एक दमदार चौकार. आमचे राजकुमार भाई सर्वांचे लाडके लोकप्रिय स्वागत आहे भाई तुमचं या मंचावरती. धावसेकल आकार वेगानं जिंकण्यासाठी आता फार कमी धावांची गरज. येणारे चेंडू 17 आणि गरज नाही फक्त 14 धावांची. व्हॉट अ क्लास बॅटिंग. अभिष्कार तकदीर बोथ आर लुकिंग. ओ फाईन डिलिव्हरी. फाईन डिलिव्हरी अतिशय चांगली गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडूची लेंथ चांगली होती. याने मात्र बाउन्स डिलिव्हरी केला. शोल्डरचा योग्य वापर होता आणि फलंदाजाचा मात्र स्टान्स ओळखला होता आणि पहिली क्विक डील तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतोय या षटकामध्ये. गोलंदाज सोमनाथ गायकरच्या माध्यमातून धाबा धाबा आणि धाबा आल्यात एका बाजूला आपण पाहतोय. या शेडोन संघानं बाबिक सर 2021 ला गावदेवी चषकामध्ये 47 संघांना पराभवाचा धक्का दिला होता आणि मागच्या काही वर्षामध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात या शेडोन संघानं. तोचा शेडोन संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. या चेंडू फ्लिप ऑफ द रेस. चेंडू क्षेत्र पुढे सरकला. फार एक्स्ट्रा कव्हर रिझनला माफ करा स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदम निश्चित लाभेल मैदानावरती. सिंगल डबाचं समीकरण जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके दाखवलेत. जेव्हा मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवायची गरज तेव्हा स्टँडर्ड देखील दाखवल्या मैदानावरती. हे बघा आमच्या स्क्रीनवरती हे सर्व मान्यवर. धावसेकला वेग येतोय. 19 धावा दाखलवरती 17 धावा. प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय. जगदंबा वाकलन वर्सेस वीर बजरंग शेडोन या दोन संघांमध्ये 30 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा. 4 षटकांचा सामना प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय आणि जो जिंकणार तो फाईट करणार. पहिल्या एन्काउंटरला सुरुवात करणार आपण. पहिला सेमीफायनल सामना तो म्हणजे नांदगाव वर्सेस विजेत्या संघांच्या तुम्हाला पाहायला मिळणार. गोलंदाज सज्ज. बाउन्स डिलिव्हरी. याने मात्र फक्त चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून दिशा दिली. चेंडू पॉईंटच्या दिशेने निघून जातोय. कलात्मक क्रिकेट दाखवलं. आपला पुन्हा दर्जा दाखवलाय. पुन्हा तोच क्लास दाखवलाय आणि तो दर्जाचा फटका दाखवलाय. सीमा पलीकडं अजून एक चौकार. धावा धावा आणि फक्त धावा. सुरुवातीला आल्या पहिल्या षटकामध्ये त्या तब्बल 10 धावा 12 धावा आल्यात. नंतर मध्ये धावसेकला अजून गती दिली आणि मागच्या 4 चेंडूमध्ये 2 चौकार 1 सिंगल 1 डॉट अशा पद्धतीनं मागच्या 4 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्यात त्या 9. पहिल्या षटकामध्ये 12 धावांचा वेग सातत्याने वाढत असताना धावा आल्यात मैदानावरती. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. डाऊन द लाईन केल्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय आणि स्पेट डिलिव्हरी ज्याला संबोधलं जातं. पंच आमच्याकडे वलतीने सांगतील इट्स बाईज. धावा येण्याची फार नितांत गरज आहे. क्रिकेटमध्ये धावा कशा येवत मध्ये लेग बाईज नाही होत, बाईज नाही होत, बॅटमध्ये नाही होत किंवा अमांतर धावसेकर धावांची गरज फार मोठी असते कारण झटपट क्रिकेट आहे. यामध्ये प्रत्येक धाब्याला किंमत आहे कारण 4 षटकांचा सामना आपण खेळतोय. फक्त 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि झटपट क्रिकेटमध्ये मात्र धावांना फार महत्व आहे. सिंगलला फार महत्व आहे आणि धावांची गती वाढवताना खूप चांगलं कमबॅक केलं. वंडरफुल कमबॅक गोलंदाजाने केलंय कारण मागचे 2 फटके 1 चौकार आपण पाहिला. त्यानंतर मध्ये सुंदर कमबॅक केलं. सच अ वंडरफुल कमबॅक अँड फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसेकर धापलकावरती 22-13 चेंडू आणि गरज होती फक्त 8 धावांची. समीकरण सोपं आहे. बघा शेवटचा चेंडू किती कमबॅक करे गोलंदाज. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. ड्राईव्ह केल्या चेंडूला. याला मात्र अंटाच्या माध्यमातून लॉंग बॅकअप देईल. 1च धाव. 2 धाब्याचा माणस नाही. गुड थ्रो अजून केला नाही. त्याने मात्र ज्या पद्धतीने त्याने स्टान्स दाखवलाय अटॅकिंग थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय आणि षटकाचे होते सांगता. जिंकण्यासाठी 12 चेंडू 7 धावांची गरज. तर 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब पनवेल तालुका शिवसेनेचे संघटक आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. प्रदीप ठाकूर साहेब रोडपाल या पण समोर. ज्ञानेश्वर कोहली साहेब बेलपाडा आणि देवदास बोपी साहेब जुई या तिन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल. वेळ आहे आपला बघा. सामना सुरू असताना मात्र आम्ही सन्मान थांबवणार आहोत. या प्रदीप दादा ठाकूर शिवसेनेचे तालुका संघटक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा हेतूची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. तर यानंतरचा सन्मान असेल ज्ञानेश्वर कोहली साहेब बेलपाडा. सन्माननीय प्रदीप दादा ठाकूर एक शांत संयमी मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून राजकीय क्षेत्रात नेहमी वावरत असतात. त्यानंतरचा सन्मान असेल ज्ञानेश्वर कोहली साहेब आणि त्याचबरोबर देवदास बोपी साहेब जुई या आपला सन्मान केला जाईल. ओटो मचिंद्र पाटील सर. तर ठाणा संघ येथे दाखल झाला. मी विनंती करेन विशाल पाटील संघाने आपण शिवा गोंधळ्याशी संपर्क साधा.
तर मान्यवरांची दमदार खऱ्या अर्थाने इथे एंट्री होत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील मिनी खऱ्या अर्थाने विश्वकप म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं टेनिस विश्वातील त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर, त्यांचं काही क्षणात आगमन होईल. आणि आता इथे आपण पाहतो सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार गणपत शेठ गायकवाड साहेबांचे सुपुत्र, कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय वैभव शेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत काटई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून नितेश दादा पाटील आणि सन्माननीय नवनाथ दादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या समवेत प्रवीण शेठ पाटील बुर्दुल आपले मनपूर्वक स्वागत आहे. लगेच गाड्या बाजूला घ्यावा आणि बोलणार आम्ही मच्छिंद्र पाटील सरांकडे. स्वागतम स्वागतम. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व वैभव शेठ गायकवाड यांचं आगमन झालंय. स्वागत आहे साहेब तुमचं. आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे काशीनाथ दादा पाटील ज्यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे दादा तुमचं. या दोन्ही मान्यवरांचं या घोटनगरीमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम स्वागतम. जिंकण्यासाठी 12 चेंडू 7 धावांची गरज. एक दानशूर व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली परिसरातील काटे गावचे थोर समाज सुधारक आणि माजी उपसरपंच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय. मनापासून स्वागत दादा. आणि सर्वात दमदार नेतृत्व वैभव शेठ गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. मनापासून स्वागत. पंच फक्त 2 मिनिटं थांबायचे, फक्त 2 मिनिटं. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय राजकुमार शेठ म्हात्रे साहेब, भाई राजकुमार म्हात्रे खुटारी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आणि त्यांच्या समवेत नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच खुटारी. यावं आपण नंदकुमार शेठ, आपण या. नंदकुमार शेठ म्हात्रे भारतीय जनता पार्टी खुटारी गावचे दमदार नेतृत्व म्हणून आज आदराने त्यांच्याकडे बघितलं जातं. बॉस म्हणून परिचित असणारे सन्माननीय राजकुमार शेठ म्हात्रे, एकच राय राजकुमार बाई साहेबांचा यथोचित सन्मान. आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 स्पर्धेचे ऑर्गनायझर सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि यानंतरचा सन्मान असेल, फक्त 1 मिनिट थांबायचे आता. यानंतरचा सन्मान असेल नंदकुमार शेठ म्हात्रे माजी सरपंच खुटारी आणि कामगार क्षेत्राचं दमदार नेतृत्व करणारे, कामगारांना सातत्याने न्याय मिळवून देणारे एक संघर्षाचं नाव आहे की संघर्षाचं नंदकुमार शेठ नाव तू, कामगार क्षेत्राचं नेतृत्व तू, खऱ्या अर्थाने संघर्षाचं नाव तू, जनजनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू, असे दमदार नेतृत्व. तर वलवी आपण समालोचन कक्षामध्ये आमचे मच्छिंद्र पाटील सर कंटिन्यू आता. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सर्वांचं स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. हे नितेश शेठांचं प्रेम आहे, हे नितेश शेठांचं नेतृत्व आहे आणि त्यांचं कर्तृत्व आहे. स्वागत आहे सर्वांचं या मान्यवरांचं. येणारा चेंडू 12 आणि गरज आहे ती 7 धावांची. सामना क्लोज एन्काउंटर आहे. जो संघ जिंकणार तो पहिला एन्काउंटर सेमीफायनलचा सामना खेळणार तो मात्र नांदगाव संघाविरुद्ध. बघायचं विजेता संघ कोण मिळणार, शिवडोन की मात्र वाकलन. 12 चेंडू 7 धावांची गरज. ऑल दी बेस्ट, गुड लक. नवीन गोलंदाज सज्ज होतोय बिपिन. येस, हेमंत पाटील यांच्याकडनं सर्वात जास्त सिक्सर किंग म्हणजे जो फलंदाज ठरेल त्याच्यासाठी एक मला पारितोषिक आलंय. मनापासून धन्यवाद तुमचं हेमंत केरी सेट. स्वागत आहे तुमचं. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि 7 धावांची गरज. लाईन चुकीची. यस, इट इज अ वाईड, ऍब्सोल्युटली वाईड. कारण यावेळी चेंडूमध्ये गती जास्त प्रदान केली. लाईन मात्र मिस होते. लेन चांगली होती मात्र फलंदाज स्टान्स फार वेगळा होता. एव्हरी डिलिव्हरी आउट टू लेग इट्स वाईड. आणि पंच हे सांगत असताना येणारे चेंडू 11 आणि फक्त 6 धावांची गरज. एकतर्फी होते सामना. ऑन साइडला ऑन द टॉस आणि सामना क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं. फलंदाज बाद. मोठा धक्का. डीज आहे.
शिंदे साहेब, कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रताप शिंदे साहेब आपले स्वागत आहे. 10 चेंडू 6 धावांची गरज सुयोग पाटील टाकरंडला. ओ यावेळी मध्ये डिफेन्स शॉटला पसंत दिली, बॅकलिपला खाली ठेवत असताना एकच धाव मैदानावरती. सन्मान्य काशीनाथ त्याचे आगमन झाले. मित्रांनो कल्याण डोंबिवलीचे सर्वात जास्त दानशूर व्यक्तीमध्ये कोण असेल तर आमचे काशीनाथ दादा पाटील. सर्वात जास्त मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बाईक देणारं एकमेव नेतृत्व आमचे काशीनाथ दादा पाटील. आता झालेली मकर संक्रांत चषक त्या स्पर्धेत सातत्याने 3 बाईक दादांना दिल्या. दादा तुमचं स्वागत आहे. कारण जर आपण केतन मात्रेचा विचार करता 32 बाईक त्यांना प्राप्त केल्यात. मग दादांचा विचार करता 50 पेक्षा जास्त दादांनी बाईक या प्रेक्षक स्पर्धांसाठी त्यांना निश्चित दिले. दादा स्वागत आहे तुमचं. आणि वैभवशेठ गायकवाड यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून मलंगड परिसरामध्ये सर्वात मोठी नाईट स्पर्धा येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार. स्वागत आहे वैभवशेठ तुमचं. एक झुंजार नेतृत्व मलंगड परिसरातील स्वागत आहे तुमचं. क्लीन बोल्ड अजून एक सामन्यामध्ये ट्विस्ट मात्र यावेळी पंच सांगत असताना इट्स अ नो बॉल. नो बॉल सामन्यामध्ये ट्विस्ट येत असताना येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती फक्त 9 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची. 9 चेंडू आणि फक्त 4 धाबा. आम्ही माफी मागतो, आमचं लक्ष कॉमेंट्रीवरती कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये कारण सातत्याने पाहुण्यांचं आगमन होतंय त्यामध्ये क्षमस्वासाचं. येस नांदगाव संघाचा संघाने टॉससाठी यायचं. आपण विजेत्या संघाविरुद्ध तुमचा पहिला सेमीफायनलचा सामना आम्ही सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर रायगड ठाणा होणार आहे. लक्षात असू द्या. फायनल चेंडू मात्र यावेळी देखील असतात 2 धावा घेण्याचा मानस आणि 2 मध्ये पण पुन्हा एकदा नो बॉलचा पंचाकडे इशारा म्हणजे 2+3 आणि सामना जबरदस्त क्लोज होतोय. द स्कोर इज लेवल आणि जिंकण्यासाठी फक्त आता 9 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. मगाची सामना होता 1 चेंडू 9 धाबा. आता मध्ये 9 चेंडू 1 धाबा. क्या बात आहे. समीकरण सोपं झालंय मैदानावरती. 9 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय. जो जिंकेल तो पहिल्या एन्काउंटर मध्ये प्रवेश करणार आहे. नांदगाव संघ पहिला एन्काउंटर जिंकलाय आणि त्यांच्या समवेत येते तो शिरडोन संघ येणार नाही अजून. प्रतीक्षा करावी लागेल. शिरडोन टीम जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द विक्ट्री. सो लेट्स सी किती अजून संघर्ष करायला मैदानावरती. धाबा झालेल्या जगदंबा वाकला संघाच्या 50 ते 55 धाबांची गरज होती. आम्ही याचीच चर्चा केली मगाशी. 40 ते 45 धाबा किमान असायला होत्या मंजावरती. गती परिवर्तन ऑन द टॉस केला पुढे सरकलाय फलंदाज बाद. अजूनही विजयापासून दूर ठेवला जातोय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 1 धाबांची. तर सन्मान्य वैभवशेठ गायकवाड यांचं आगमन झालंय. सन्मान्य गणपतशेठ गायकवाड यांचं देखील आगमन होईल. मित्रांनो फार मोठे व्यक्तिमत्व आहे वैभवशेठ गायकवाड. देखील त्याने स्वतःची ओळख बनवली. फार कमी कालावधीमध्ये नवीन तारुण्य त्यांच्या माध्यमात आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने प्रगतीचा विकास पाहतोय. तरुणांना संघटित करणं, त्यांच्याकडनं त्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्य आणि याचबरोबर विजयाचा चौकार येतोय आणि हा संघ अत्यंत थाटामाटात शिरडोन संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. हार्दिक 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 अभिनंदन. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. प्रभाकर जोशी या भारतीय जनता पार्टीचे एक खऱ्या अर्थाने एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. प्रभाकर दादा जोशी यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आणि सचिन भास्कर माजी ग्राम